थोडेसे पोलीसवाले बाजूला झाले पर होईल, भयंकर भेटतो मी तुम्हाला. पोलीस म्हटलं का हातभर गांड फाटते माई. खरंच केव्हा येते, संडासापर्यंत येते का भू खायचं राहते का गांड पाहायची राहते काही समजत नाही. जसा काही मी या गावातला नामांकित गुंड होतो त्या पद्धतीनं माझ्या घरावर पकडायला आले होते. आता मी कधी विषय सोडून बोलत नाही. आभार सभा आहे, आभार सभेवरच बोलायचं आहे. पण मला यायनं साऱ्यात पहिले नोटीस दिला आहे पोलिसांनी 149चा. आजच काय बोलन काय नाही, कपडे फाडण ठेवण नंगा करण काय करण तर माहित नाही म्हणून समाजामध्ये म्हणून मी पहिले यायले निपटतो आणि बबलू भाऊ मग आपल्यावर येतो. यायनं नोटीस दिली आहे समाजात कोणत्या तेढ निर्माण करू नका असं. अबे पागलं हो, कोणत्या IPS परीक्षेला बसले, कुठून पास झाले का कॉप्या करून पास झाले का विचार करणे समजत नाही. माझ्या बापाचं 50 वर्ष आयुष्य इथं राजकारण करण्यात, माझ्या बापाचं आयुष्य गेलं पुरोगामी चळवळीमध्ये लाल झेंड्याचं काम करण्यात. जिथं जाती कधी पाहिला नाही, कधी धर्मभेद पाहिला नाही, या गावामध्ये दंगा कधी घडवला नाही, घडत असेल तर टाळण्याचं काम आम्ही केलं. त्या विचारसरणीत मी पैदा झालो आहे. माहित आहे का, पहिले महा इतिहास ऐकून घ्या. माझे आजोबा वरत टेकडीवर हेटीच्या वरत इदुबाचा दर्गा आहे, त्या दर्ग्याचे सगळ्यात मोठे भक्त होते. आणि त्याईनं त्याच्या विल मध्ये लिहिलं होतं का मला हिंदू संस्कृतीप्रमाणे नाही जायचं, मला गाडायचं. म्हणून त्याची समाधी स्मशानाच्या बाजूला केली आहे. ती जागा आमचीच आहे. लोकांच्या उपयोगासाठी फुकटात करोडोची जमीन वीरेंद्र देशमुखानं दान केली आहे. दिल्ली तुमच्या बापानं कोणती जमीन? त्याचे 5 पोरं त्या माणसाचे, उच्च पदस्थ उच्च शिक्षित. सर्वात मोठा पोरगा डेप्युटी कमिशनर, 2 नंबरचा पोरगा डीन IGMC GMC मेडिकल डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन म्हणून रिटायर झाले. 3रा MCOM या नगरीचा 25 वर्ष नगराध्यक्ष राहिलेला आणि 6 वर्ष आमदार राहिलेला माणूस, ज्याचं आयुष्य पूर्ण डाव्या विचारसरणीमध्ये गेलं. 4था त्याचा पोरगा या खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते, शेती पाहते आणि याच चळवळीत काम करते. ते माझे 4थे काका. आणि 5वे काका मुंबईच्या हायकोर्टचे जस्टिस होते. ते एवढ्या सुशिक्षित घराण्यातून मी आलो आहे. मी स्वतः LLB आहे. माझ्या घरी अर्धा डझन वकील आहे, माझ्या घरी अर्धा डझन डॉक्टर आहे, माझ्या घरी अर्धा डझन इंजिनियर आहे. तुम्ही शिकवाल का मला जातीची तेढ आणि फालतूच्या गोष्टी? कोणत्या जातीची तेढ? जात आणि धर्म तरी समजते तुम्हाला? इराणी म्हणजे धर्म आहे का? इराण मधून मायग्रेट झालेले, इथं शरणार्थी म्हणून राहायला आलेले, म्हणून त्याला इराणी म्हणते. इराणी हे मुसलमान आहे. आपल्या इथं जे बहुसंख्य मुसलमान आहे ते सुन्नी आहे आणि हे इराणी हे शिया आहे. माहित आहे का? आणि ज्या इदुबाच्या दर्ग्याचं मी नाव घेतलं त्या इदुबाच्या दर्ग्याचा मी अध्यक्ष आहे कमिटीचा. अजून पण ऐकून घ्या डिटेल मध्ये. वीरेंद्र देशमुखाचे 3 पोरं. वीरेंद्र देशमुखाच्या पहिल्या पोराचं नाव कपिल, हिंदू संस्कृतीतून आलेलं. दुसऱ्या पोराचं नाव राहुल, गौतम बुद्धाच्या पोराचं नाव होतं बौद्ध धर्मातून आलेलं. आणि त्याच्या 3ऱ्या पोराचं नाव शकील, हे मुसलमान समाजातून आलेलं. इतक्या जन्मापासून आम्ही पुरोगामी आहोत.
इतके पुरोगामी विचारसरणीवर तुम्ही जर हमला चढवत असाल आणि जाती धर्मात तेढ निर्माण करता म्हणून सांगत असाल तर चुपचाप बसासाठी मी गांडूची औलाद नाही आहे. ह्या नोटीस दिला म्हणजे माही फाटते असं वाटतंय तुम्हाला? पुंगळीकरण भरून घ्या कुठं भरायचं आहे तर. गावात 2 नंबरचे धंदे होईन बोलायचं नाही, सट्टापट्टी चालन बोलायचं नाही, अवैध धंदे होईन त्याच्या विरोधात बोलायचं नाही, इथं दारू गल्लोगल्ली भेटून राहिली त्याच्यावर बोलायचं नाही. तुमचे खिसे गरम होऊन राहिले म्हणून त्याची चाकरी करून राहिले का तुम्ही? किती त्रास. हे मोठा इतिहास आहे अनिल बाबू. मला ज्या दिवशी अटक झाली तेव्हापासून सांगतो आम्ही आंदोलन करणार होतो. एक महाजनची पोरगी किशोर महाजनची, जो माझा जुना मित्र आहे, जो महाजन म्हणजे धनगर समाजातून येते. हे धनगर जे आमच्या पक्षात अनेक वर्षापासून आहे, जिथून सातपुते काका त्या वार्डातून अनेक वेळा निवडून येत होते, तिथून सीट आपली नेहमी निवडून येत होती, तिथून तो पोरगा येते. त्याच्या पोरीचा मृतदेह रेल्वे स्टेशनवर आढळला. त्याच्या आई वडिलांचं म्हणणं होतं का ते आत्महत्या नसून ते खून आहे. मग आता त्याचं म्हणणं आहे म्हणून ते घरी आले, माझ्या घरी आले विनंती कराल का आपण डेप्युटेशन नेलं पाहिजे, तिथं बोललं पाहिजे. म्हणून आपण डेप्युटेशन घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पोलीस स्टेशन मध्ये गेलो असता आम्ही तिथं त्याच्याशी चर्चा केल्या. PI होते, DYSP होते आणि रेल्वेच्या तपास अधिकारी आल्या होत्या, तिचं नाव नाही आठवत मला, ते विद्वानच होती. त्याच्याशी आम्ही चर्चा केल्या. तेव्हा PI इथं मिश्रा, या PI साहेबांनी मला सांगितलं की भाऊ म्हणे आम्हाला वाटते म्हणे आत्महत्याच आहे, पण तपास मॅडम कडे आहे. याईनच सांगितलं का त्या पोरीची अंडरवेअर पायात होती आणि चड्डी इथं होती. अंडरवेअरच्या खाली चड्डी कशी गेली? मग तिच्यावर अतिप्रसंग झाला का नाही झाला याचा तपास तुम्ही केला पाहिजे. ते खरंच रेल्वेत कटली का तिले धकावून मारलं याचा तपास झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला विचारल्या. म्हटलं 8-10 दिवसांना आम्ही येतो, या पद्धतीनं तपास झाला पाहिजे. काही गोष्टी माझ्या कानावर आहे. काही लोक असे सांगून राहिले का आम्ही एक काळ्या कलरची स्विफ्ट पाहिली आणि त्या काळ्या कलरच्या स्विफ्ट मधून मला वाचवा असा आवाज येत होता. तर काही हे प्रत्यक्षदर्शी माणसं आहेत, यांचे तुम्ही बयान घेतले पाहिजे. आमचा काही आग्रह नाही का इराणी हे खुनीच आहे म्हणून याने खूनच केला आहे म्हणून हे तुम्ही दाखवा. बोलून राहिलो बरोबर का नाही बोलून राहिलो? एक न एक शब्द ज्या त्या दिवशी जे बोललो तेच बोलून राहिलो. आम्ही म्हटलं का तिनं जर आत्महत्या केली असं तर आम्हाला ते समजावून सांगा, आम्हाला मान्य आहे. आमची काही जोर जबरदस्ती नाही. ठीक आहे म्हणे तपास यांच्याकडे आहे. म्हटलं PM रिपोर्ट आलं का? PM रिपोर्ट आलं तर त्याच्यामध्ये पण त्याचा सेक्शुअल इंटरकोर्स झाला आहे का याची सुद्धा तपासणी होत असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही मिळालं तर ते आमच्या कानावर टाकजा. चुकीच्या मागण्या केल्या का सुनील भाऊ? मग यायला काऊन झोंबली? तपास जर यायच्या जवळ नव्हता, तपास जर रेल्वेवाल्या जवळ होता तर यायची काऊन गांड जळली? हे काऊन ऍक्शन मध्ये आले? यायला इराण्याच्या 2 नंबरच्या धंद्यामधून मस्त हप्ता भेटते आणि त्या हप्त्याच्या भरोश्यावर हे माजले आहे. याची दुकानदारी बंद होईल आणि याच्या दुकानदारीतून काही हिस्सा रेल्वेच्या PI गेला पाहिजे अशा शक्यता आहे. हे शक्यता टाळता येत नाही. म्हणून कदाचित तपासही बदलवला असेल आणि कदाचित PMही बदलवलं असेल अशी आमची शंका आहे. काय चूक आहे याच्यात शंका येत. आणि आम्ही जर कॅन्डल मार्च काढणार होतो, गावातली पोरगी मेली म्हणून आणि ती श्रद्धांजली देणार होतो तर आम्ही कोणता गुन्हा करत होतो? आज महाजनच्या पोरीसोबत झालं, महापोरीसोबत झालं म्हणजे, तुमच्या पोरीसोबत झालं म्हणजे फक्त यायला माल खायला भेटते म्हणून आपण चुपचाप बसायचं का? आपण बोलायचं नाही का? या 2-3 वेळा हे जे प्रसंग आले याच्या गुंडागर्दीचे मागे
ढोके प्रकरण आणि इराणी प्रकरण झालं, त्याच्या आधी प्रकरण झालं, त्याच्यानंतरही त्या इराणीनं त्या ढोकेच्या दुकानावर हमला केला, कधी त्या मटन मार्केटमध्ये जाऊन हमला केला. तिथं निवांत नाही पडत यायचा. जो त्या यायच्या कमाईच्या मधात येईल आणि जो त्या कमाई देणाऱ्या माणसाच्या विरोधात आंदोलन करण, त्याच्यासाठी हे कुमक बोलावते. 300 पोलीस बोलावले राहुल देशमुखाने एकट्याने पकडायले. पण गांड फाटली होती का फोन करून सांगाले? का आलो नसतो मी? जसा 2 दुपारी तुम्ही फोन केला आणि पोलीस स्टेशन मध्ये या म्हणून म्हटलं, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो त्याच दिवशी. काऊन बोलवत असेल म्हणे मी आपल्या सहकार्याला सांगत नाही का ते म्हणत असतील तर बा काही करू नका भाऊ, आंदोलन असा असा तपास झालाय, आत्महत्याच वाटते, तुमचं मी समाधान करून देतो असं बोलतील. आपलं समाधान झालं का आपण आंदोलन मागे घेऊ. आपला काही आग्रह नाही आहे. म्हणून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो. अपेक्षा हे का असं बोलन म्हणून ते टकलं बसलो होतो डीवायएसपी तिथं. आल्याबरोबर मी तुमची परमिशन कॅन्सल करून राहिलो म्हणून. कर म्हटलं, मग काय फरक पडते ना, मला जे करायचं असेल ते मी करीन. नाही म्हणे तुम्ही समजा म्हणे आचारसंहिता सुरू आहे म्हणे, ज्या पोरानं तुमचा अर्ज दिला आहे त्याच्यावर राजकीय केसेस आहेत, त्या राजकीय केसेस. म्हटलं हे पहा, तुम्हाला म्हणायचं आहे अर्ज बदलून पाहिजे, अर्जाची भाषा बदलून पाहिजे, सभेचं ठिकाण बदलून पाहिजे, कॅन्डल मार्चचा रूट बदलून पाहिजे, आचारसंहिता संपल्यावर पाहिजे आंदोलन. आम्ही सगळ्या अटी शर्ती मान्य करतो, आम्हाला सगळं मान्य आहे, थांबवून दे रे सगळा कार्यक्रम, उद्याचं आंदोलन कॅन्सल कर म्हटलं. आणि तुम्ही मला सांगा म्हटलं केव्हा सांगतात. मी संध्याकाळी माझ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला संध्याकाळी कळवतो म्हणे का केव्हा तुम्ही आंदोलन करू शकता. बस आम्ही विसरून गेलो, आम्ही सारं गुंडाळून टाकलं. आणि रात्री माझ्या काकाचा 51वा लग्नाचा वाढदिवस होता, तो साजरा करत होतो आम्ही. एकदम 70-75 ते मिलिटरीच्या ड्रेसवाले पोलिस कुठून आणले होते त्यालाच माहित. आले आहे ना तिथं गांड फाटण दाऊद इब्राहिमला पकडायची, इथं बरोबर येतील. हे 70-75 जण मला पकडायला तिथं रात्री. आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहे. झाली बाचाबाची तिथं. मी कायले उठतो जागता, म्हटलं मी येत नाही. सकाळी तुम्ही जसा फोन केला होता तसा मला रात्री फोन केला असता मी आलो असतो. तुम्ही म्हटलं असतं का तुमच्यावर खूपच प्रेशर आहे राहुल भाऊ, 2 मिनिटं या, मी तुम्हाला समजावून सांगतो, माझी कंडिशन अशी आहे, नाही तर माझी नोकरी जाते, तुम्ही अटक दाखवायची आहे, मला अटक दाखवू द्या. मी तेही मान्य केलं असतं. ज्या पद्धतीनं दादागिरीनं माझ्या घरात घुसले त्याला म्हटलं मी येत नाही, तुमची पद्धत चुकीची आहे. घरात इतके पोलिस, मी हागायला जाईन तरी संडासापाशी, तोंड धुवत होतो तो बेसिन पाशी. मी 5 वर्षाची पुतणी आहे माझ्या अंगावर, तिचा हिरो आहो मी. काही तिला काही वाटलं तरी ते मलाच मागते. लहान भावाची पोरगी ते दहशती देऊन रडत होती. पुतण्या 5 वर्षाचा तो रडत होता दुसऱ्या खोली. 2 दिवस दोघंही माझ्याशी बोलले नाही. पेपरमध्ये या पोलिसाचा कोणाचा फोटो दिसला तर भुक्या मारते ते पोरगी अजूनही. काऊन तुमच्यावर क्लेम नाही टाकायचा कोर्टात? नंगा करणार आहे, तुमच्या नोकऱ्या खाणार आहे, एवढं लक्षात ठेवता तुम्ही. खूपच आदेश ऐकता. तुम्ही सांगितलं 3 महिन्यांनी तुमची सत्ता येणार आहे म्हणून, आणि तुम्ही भुलत नाही म्हणून. भूल जाणू का? हे भयंकर सत्तेचं ऐकते, हे भयंकर आदेश ऐकते. आम्हाला वरून आदेश आहे, आम्हाला ते करावंच लागेल म्हणते. तर या स्टेजवर मी स्टेशनावरचं एक डुक्कर पकडून आणीन. ह्याच अधिकारी राहिले त्याची घाण चाटायला लावतात. काटते का पाय तुम्ही? एवढे जर आदेश ऐकते तर. इतकी चाकरी, इतकी लाचारी, आणि नोकऱ्या करून राहिले का भाड झोकून राहिले तुम्ही? सत्ता तर येत जात राहते, कोणाची येऊ शकते. तुम्ही नियमानं कामं केले पाहिजे, तुम्ही न्याय दिला पाहिजे. तुम्ही तर वर्दीवाले गुंडे म्हणून फिरून राहिले गावामध्ये.
तुम्हाला तर आदर दिला पाहिजे, गावानं तुमचा आदर केला पाहिजे, तुमचा सन्मान केला पाहिजे, अशी तुमची वागणूक पाहिजे. ते हे दिसले का लोक भेटे? मग काय तर यायचं ते लिहून ठेवते, मार तिथं पोलीस ठाण्यात, सदर रक्षणाय खल निग्रणाय. मुले अटक करायला आले तर ताफादारा तिथं इराण्याचं घरासमोर, म्हणजे सदत हे झाले जे पुऱ्या गावासाठी खल आहे. खल म्हणजे खलनायक, सद म्हणजे सदर वर्तन करणारा माणूस. हे तरी समजलं का तुम्हाला? बाकीचं नंतर समजू द्या. ज्याच्या पोलीस केसेस केले आहे, ज्याचे जुगाराचे धंदे आहे, ज्याचे 2 नंबरचे धंदे आहे, तुम्हाला काय पाहिजे सुनील बाबू? आमच्या गावात सारच भेटते. चरस, गांजा, अफीम, वेश्या, सारं यायच्या आशीर्वादान सुरू आहे. हे बोलायचं नाही याच्या विरुद्ध, मग ते पोलीस विरोधी आहे म्हणते. या गावामध्ये अशांतता पसरवू नये म्हणून मला अटक करण्यात आली. ते ऍक्च्युली ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशी अशांतता गावामध्ये पसरली. पूर्ण लोक रस्त्यावर आले. गरीब गुद्याचं काम करतो मी, जो अर्ध्या रात्री येईन त्याचं काम करतो मी. त्याचा जाती धर्म पाहत नाही मी, त्याचा पक्ष सुद्धा पाहत नाही. काँग्रेसवाला असन तरी काम करतो, राष्ट्रवादीवाला असन तरी काम करतो. माझ्या पक्षात आहे का नाही आहे, उद्या जाऊन मला मत देणार आहे का नाही देणार आहे हे सुद्धा विचारत नाही मी. पण जो अडचणीत आहे त्याच्यासाठी या वीरेंद्र देशमुखांना जे 50 वर्षा आधी आपल्या वाड्याचं दार उघडलं होतं ते सतत उघडं ठेवायचं आहे, म्हणून मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतो. म्हणून गरीब गुरा अर्ध्या रात्री सुद्धा मला फोन करते. कालही 2:30 वाजेपर्यंत फोन होते ॲम्ब्युलन्स पाहिजे म्हणून. केला का नाही केला गणेश चंदने मी तुम्हाला फोन? गणेश चंदने कुठं आहे? केला ना? हे गरीब माणसं रस्त्यावर होते, केळ विकणारे रस्त्यावर होते, टपरीवाले रस्त्यावर होते, जोडं शिवणारे रस्त्यावर होते, टपऱ्या चहा विकणारे रस्त्यावर होते, भाजीपाला विकणारे रस्त्यावर होते. आणि जशी जशी मला अटक झाल्यावर या सगळ्याची गर्दी वाढत होती तसतशी यायची फाटत होती. त्याच्यानंतर 9 वाजता दुकानं उघडते तर त्याला जसं जसं समजलं त्यानं तसे तसे आपले शटर खाली केले, दुकानं बंद केले. आणि ते पोतदारचा बच्चा कोणता SPN कोणता IPS झाला तर हरामखोर, त्यानं स्टेटमेंट दिलं पेपरमध्ये, नाही नाही इथे काहीच बंद नाही. मग तुझ्या म्हणण्यानच का? कोण जोर जबरदस्ती केली नाही. मी गरीब गुद्यापासून तर मोठ्या शोरूमच्या मालकापर्यंत सगळ्याला सिंपल अप्रोचेबल आहे. किती वाजता अप्रोचेबल आहे, कितीही राहिले असं 2 मिनिटं. आता कोणती आचारसंहिता आहे? हे मोठ्या लोकांपर्यंत सुद्धा माझं गरीब गुद्यापासून काम आहे. म्हणून व्यापारी संघाने निर्णय घेतला का जो अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून येते, जो अर्ध्या रात्री आपल्यासाठी अवेलेबल आहे, जो आपले प्रश्न रस्त्यावर उतरून मांडते, त्या माणसाला या पद्धतीनं पोलीस जर अटक करत असेल तर त्या पद्धतीचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बंद ठेवू. जोपर्यंत माझी बेल नाही झाली तोपर्यंत गाव बंद होतं. सुनील बरोबर, मी गेलो नाही, मी विनंती नाही केली. खरं प्रेम माझ्यावर कोणाचं आहे त्या दिवशी मला समजलं, त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं. काहून या गावासाठी मी काहीच नाही करत. ज्या गावानं माझ्यावर अपेक्षा ठेवल्या आहे काहून नाही त्या गावासाठी करत. माझी याच्यापासून अपेक्षा एकच होती पोलिसाची पासून, का मी जर कॅन्डल मार्च काढून राहिलो तिथं सभा घेणार आहे, यायनं मला आळ लावलाय का 2 समाजामध्ये तेढ निर्माण करते. हे राजकारण आम्ही शिकलो नाही, पैदा होऊनही शिकलो नाही. ज्या घरात पैदा झालो ते पुरोगामी विचार घेऊन पैदा झालो. त्याच पुरोगामी विचारामध्ये चालणारा शेका पक्ष एक पक्ष आहे. त्याची जडणघडण जर पाहायची असन, वाचायची असन, आणि आपण पास झाल्यापासून जर पुस्तक वाचलं नसन तर मी पाठवतो, वाचून घेजा. त्या विचारसरणीवर चालतो आम्ही. आणि आम्ही कायदा कधीच हातात घेत नाही. कारण सगळ्यात मोठा आम्ही कोणाला मानत असन तर महात्मा गांधीला मानतो, त्याच्या अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करतो.
तुमच्यापासून अपेक्षा हे होती का सभेच्या स्थळी तुम्ही येता, लोकांना आव्हान करता, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे करून राहिलो ते बरोबर आहे, असा असा तपास झालेला आहे, असा असा तपास सुरू आहे, तुमच्या शंका काढून टाका, तिने आत्महत्या केली आहे, हे आम्हाला समजावून सांगा. आमचं काहीच म्हणणं नाही, हे केलंच नाही, यायचीच फाटली, तपास वेगवेगळे. मग आता याच्यावर शंका नाही येणार, हा, याच्यावर शंका नाही येणार का काही एवढे कोण अंगात आणून राहिले म्हणून? कोणत्या जिम मध्ये कोणते ड्रग भेटते, कुठं सट्टा चालते, फोनवरून कसा चालते, कोणत्या हॉटेलमध्ये गांजा भेटते, सारच माहित आहे मला. आणि जेव्हा हे आजच नाही झालं, हे कोई सत्ताधारी पाहिले आम्ही माझ्या लहानपणापासून. 1974चा जन्म आहे महा, आणि त्या जन्म झाल्यावर 3 महिन्यानं माझा बाप या नगरीचा नगराध्यक्ष झाला होता. आणि तेव्हापासून जेव्हा केव्हा मी चालायला लागलो असन आणि समज आली असन, तेव्हापासून राजकारण पाहून राहिलो. जेल फेलले भेट नाही मी. वीरेंद्र देशमुखाचा 1986 मध्ये नागरिक सत्कार ठेवला होता. आणि तेव्हा जेव्हा ज्या शेतकरी आंदोलन झाले, तुमची काँग्रेस सत्तेमध्ये होती आणि जिचकार साहेब मंत्री होते. मंत्री झाले का सारे सांगत आणते. वीरेंद्र देशमुख आले, कोणत्याही परिस्थितीत अटक करा म्हणून आदेश काढले, सगळे एसपी गिसपी कामाला लागले. वीरेंद्र देशमुख तातडीनं अटकेमध्ये टाका म्हणून आदेश काढले. जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता, बाबा फरार होते, फक्त कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून. या पोलिसाईले भिवून नाही. सत्काराच्या ठिकाणी मांडवली झाली, तिथं आमच्या पक्षाचे लोक होते, विरोधी पक्ष नेते दत्ता पाटील सुद्धा होते. आणि तिथं पोलिसाई सोबत मांडवली झाली का वीरेंद्र देशमुख जर इथं पटांगणात आला तर तुम्ही त्याला रोखणार नाही. कार्यक्रम पूर्ण होऊ द्या. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर तो, तुम्ही साक्षी आहे त्या सगळ्या गोष्टीचे. तुमच्याच गाडीवर आले होते, आंबेडकर पुतळ्यापासून गाडी टाकली होती आणि थेट 2 नंबर शाळेमध्ये आले होते. आणि जेव्हा वीरेंद्र देशमुख आतमध्ये दिसले, अटक झाली नाही. पोलिसांनी सांगितलं, पोलिसांनी ऍग्री केलं, जरी जिचकार साहेबांनी सांगितलं असं अटक करा. आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत जे आता ताळा म्हणून ओळखल्या जाते, त्याच्यामध्ये अटक झाली होती. आणि सभा झाली आणि मागच्या दारानं 2 नंबर शाळेच्या घरी आले, जेवले. तिथं पोलीस PI आला, कोण होता आठवत नाही मला. ते म्हणे साहेब अटक करायची आहे. म्हणजे सकाळी या, सकाळी मी येतो तुमच्यासोबत, आता काहीच नाही. हे माझ्या बापानं शब्दाची किंमत शिकवली आहे. ते शब्दाची किंमत पाळतो आम्ही. मी तुम्हाला तेच म्हटलं होतं का मी येतो म्हटल्यावर कोणाचाच बाप मला नाही अडवू शकत. आणि हे शब्दाची किंमतच कमावली आहे आमच्या घराण्यानं. तेव्हा सरेंडर केलं सकाळी. 1.5 महिना सेंट्रल जेलमध्ये होते. तुम्ही काय दाखवता बे धाक आम्हाला पोलिसांचा ना जेलाचा. कालांतरानं यायची सत्ता आली अनिल बाबूची. 97चं म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन आलं, याने सांगितलं का लाठी चार्ज करा, वीरेंद्र देशमुखाला अंदर टाका. एकोणीसशे 1997च्या इलेक्शनच्या आदल्या दिवशीच्या रात्री वीरेंद्र देशमुखाला आतमध्ये टाकलं. सत्ता साऱ्याच्या जागा देते. मी त्याचा खुलासाही करणार आहे पुढं. त्याच्यानंतर 97 मध्ये वीरेंद्र देशमुखाला आतमध्ये टाकलं. वीरेंद्र देशमुखाला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचे फोन टॅप करणारी रश्मी शुक्ला, अनिल बाबू, तुमचे फोन टॅप करणारी रश्मी शुक्ला त्यावेळी ची SP होती. त्या SP मॅडम अर्ध्या रात्री 12 वाजता काटोलात दाखल झाल्या की वीरेंद्र देशमुखाला अटक करून केली म्हणून. आणि त्या कोर्टाच्या घरी गेल्या आणि कोर्टाला विनंती केली का आत्ताच्या आत्ता त्याची बेल करून द्या, नाही तर उद्या वातावरण खराब होईल. या गावामध्ये इलेक्शन आहे, ते इलेक्शन होणार नाही, वातावरण भलतीकडे चाललं जाईल. अर्ध्या रात्री 2 वाजता कोर्ट उठला आणि कोर्टानं बेल दिली. या काटोलचा इतिहास आहे. पोलिसांना भेट नाही आम्ही, कधीच नाही राहिलो सत्तेसोबत. पहिल्यांदा राहिलो त्या भाजपवाल्याने खूप त्रास दिला म्हणून. आणि तो वीरेंद्र देशमुखच होता
जो 40 वर्ष तुम्हाला या क्षेत्रामध्ये खासदारकीमध्ये मागत ठेवलं. काँग्रेस संपवण्याचं काम कोण सुरुवात केली असेल तर वीरेंद्र देशमुखांनाच केली, कारण सत्ता तुमची होती. सत्तेच्या विरोधात बोलणं हे हक्क आहे प्रत्येकाचा. बाबासाहेबांना त्याच्यासाठी संविधान दिलं, संविधानानं तेच अधिकार आम्हाला दिले. आता आम्हाला भाजपचं पटून नाही राहिलं, ते जातीवादी दंगे घडवते, जातीवादी बोलते, धर्माच्या विरोधात भडकवणं सुरू करते. आणि तो मोदी इलेक्शन मध्ये पोटभर मुसलमानाच्या विरुद्ध द्वेष फैलत होता आणि तुमच्यासारखे पोलीस गांधी शेपट घालून बसले होते, पण मोदीला अटक नाही करू शकले. बराच दिसतो मी. आता बावनकुळे साहेबाची सत्ता आहे, त्याचे अंड मस्तकात गेले. आता ते अटक करून राहिले. तुम्हाला भेटे काऊन लोक? तुम्ही खूप इमानदार आहे म्हणून? तुम्ही वरती दंडे मारान म्हणून? ह्युमन राईट्स कमिशन आहे, आम्हाला माहित नाही का तुम्ही दंडे नाही मारू शकत, तुमचे कपडे उतरवू शकतो कोर्टात म्हणून? LLB आहो मी. आम्हाला सारच माहित आहे. यायनं अटकपूर्व नोटीस सुद्धा नाही दिला. अचानक आले, घरात घुसून राहिले, पाहतून यायले कोर्टात. आता हे सत्तेमध्ये दुसऱ्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जिचकार साहेबांना जो केला, पण जिचकार साहेबाच्या याच्यात पोलिसांना ऐकलं. काँग्रेसची संस्कृती नव्हती. अनेक भाषणं वीरेंद्र बाबूनं काँग्रेसच्या विरोधात दिले, पण काँग्रेसची सत्ता बसे, काँग्रेसचेच मंत्री राहे, कामं तिथं घेऊन जाय, तर मोठ्या मनानं त्यानं कामं केले आहे. कारण वीरेंद्र देशमुखाच्या घरचे कामं नाही राहते, लोकांचे कामं राहते. हे समज या काँग्रेसवाले येत आहे, पण भाजपवाले येत नाही आहे. तू मला असं काऊन म्हटलं, मग मी तुला तसं काऊन म्हटलं, मग असं केलं म्हणून मी तसं केलं. लहान पोरं भांडते की तसे. हे आहे बीजेपी वाले. अनिल बाबांनी आदेश दिले, अनिल बाबूंनी अशा पद्धतीनं घरात नाही पाठवलं. जे काही झालं फील्डवर झालं, तिकडे प्रचारात झालं, जे काही झालं समोरासमोर झालं. घरापर्यंत नाही आलं कोणी अटक करा. हे तर असा ताफा घेऊन आले जसे काय मी 15-20 बलात्कार केले आहे आणि 25-30 खून केले आहे. जाणं उचलान त्याले, तडीपार करान त्याले. कमीत कमी इथून जाऊन आरशात स्वतःचे तोंड पहा, स्वतःलाच विचारा का मी जे काही केलं ते बरोबर होतं का चूक होतं. नाही लाज आली तुम्हाला, तुमच्याच नजरेतून तुम्ही पडले तर म्हणून देजा मी देशमुखाची औलाद नाही आहे. जमीर केव्हाही जागा असते, म्हणून माणसानं इमानदारी नाही सोडली पाहिजे. अनेक पोलिसाईला वाचवलं आहे आम्ही, अनेक पोलिसाईचे जीव वाचवले आहे, अनेक पोलिसाईच्या नोकऱ्या वाचवल्या आहे, अनेक पोलिसाईला पोलिसी नोकरी माझ्या वडिलांनी दिली आहे. तुम्ही चुकता म्हणून आम्हाला रस्त्यावर याचं काम पडलं. सिंगम मध्ये म्हणते ना का पोलीस जर जागा राहिला तर एक जोडा सुद्धा मंदिराच्या बाहेरचा चोरी जात नाही. हे खरं आहे. तुम्ही जागे नाही राहत, तुम्ही भाड खाता, तुम्ही पैसे खाता, म्हणून हे गुंड माजले आहे आणि ते गुंड माजले आहे म्हणून तुम्ही आदेश देता. त्याच्यानंतर त्या महाजनले अटक केली. महाजनले अथवा तद्वा बोलले, तुले तडीपार करीन म्हणून धमकी दिली. इराणीला काऊन नाही करत तडीपार? मग त्याची मानसिकता तर समजून घेतली पाहिजे का त्याची पोरगी मेली आहे म्हणून? तेही बरोबरीची. मी इतके नालायक पोलीसवाले, इतकी नालायक सत्ता मी आजपर्यंत नाही पाहिली. जुने उदाहरणं कशासाठी दिले अनिल बाबूचे न जिचकार साहेबांचे? याच्यासाठी का त्यानं अटकही केली असन, पण अशा पद्धतीनं वागा म्हणून नाही सांगितलं. दाग दपट करा, भेला पाहिजे, त्याच्या घरात घुसा, त्याला मारा, कमीत कमी 1 घंटा तरी अटक करा. हे आदेश होते अनिल बाबू बावनकुळे साहेबाचे यायले आणि SP चे यायले. ते सारे बुवाचे भाऊ, पादन पादाचे भाऊ गु एकच आहे. ते त्याला विचारतो ना मी प्रश्न, त्याला काय काय मदत केली आहे ना, त्याला विचारेन वेळ येईन तेव्हा.
येईन. ज्याला काटोलात काम राहते ना मायात दारात येते, कोणत्याही पक्षाचा राह. म्हणून हे बोलणं होतं. पण एक दिवस त्या पोरीच्या आत्म्यासाठी अनिल बाबू आपल्याला कॅन्डल मार्क्स काढायचा. यायले आपण भेलो बा हे दाखवायचं नाही. सगळ्यात पहिले तर तुम्ही जेव्हा लक्षवेधी मांडाल त्याच्यामध्ये हे जे समाज म्हणते, इराणी हा समाज नाही, मुस्लिम हा समाज आहे. आणि मुस्लिमाच्या विरोधात आम्ही नाही. आमच्यासाठी 100-150 मुस्लिम रस्त्यावर त्या दिवशी होते. आहे ना. माझी पत्नी जेलच्या म्हणजे त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर होती, फ्रेश व्हायसाठी. तिथं बाजूलाच सगळे खोजाचे घर आहे, सगळे खोजा मुसलमान. हळहळ व्यक्त करत होते. एवढ्या चांगल्या माणसाला या पद्धतीनं हे जर टाकत असन तर आम जनतेचे काय हाल होईल. आम जनता कोणाकडे पाहिजे. आम जनता तर माझ्याकडे येते प्रश्न घेऊन. म्हणून हे बोलणं गरजेचं होतं. आजची सभा नव्हती, स्पेशल घेतली असती सभा, पण यायची नेत नाही दिसली मला परमिशन द्यायची, म्हणून आजच्या सभेत बोलायला लागले. आणि याच पद्धतीनं वार केले. बबलू भाऊ तुम्ही ऐकले आणि केदार साहेब तुम्ही ऐकले. या सत्तेच्या विरोधात काय भाषण केले, या मोदीच्या विरोधात काय बोललो, या अमित शहाच्या विरोधात काय बोललो, याच्या धोरणाच्या विरोधात काय बोललो. आणि ह्या माणूस इथंही विरोध करून राहिला तर याचे टंगडे इथं छाटले पाहिजे आणि याला कमकुवत केलं पाहिजे. नाही तर पोलिसाचा धाक दाखवला पाहिजे, पुन्हा या रस्त्यावर उतरला नाही पाहिजे, खत घ्या भिवून राहिला पाहिजे, याचाच बंदोबस्त केला पाहिजे. तर या क्षेत्रामध्ये आपला दबदबा वाढन आणि भाजप वाढन असं त्याला वाटलं. म्हणून यायला करायला लावलं आणि ह्या भाड्याच्या बैलाईनं त्याचं ऐकलं. हे स्टेटमेंट सुद्धा अनिल बाबू तुम्ही दिलं आहे का वचपा काढला आमचा म्हणून. आम्ही या शासनाच्या धोरणाच्या विरोधात बोलत होतो. शासनाच्या विरोधात बोलणं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे, कोणत्याही पक्षाचा अधिकार आहे. शासन कोणाचंही असे, काँग्रेसचं असे, राष्ट्रवादीचं असे का भाजपचं असे, का आमचं उद्या येईन तर यायलाही आमच्या विरोधात बोलायचे अधिकार आहे. हे मोठं मन जे काँग्रेसवाल्याचं राष्ट्रवादीवाल्याचं आहे ते मोठं मन भाजपवाल्याचं नाही आहे. मंदिर वही बनाएंगे चालला होता तो फोटो, तर असा टाकते का मोदी रामाचं बोट घेऊन चालला, त्याला घर देणार आहे म्हणून. असा गांडीच्या भारावर पाडला. जिथं जिथं राम आहे तिथं तिथं, जिथं जिथं राम आहे तिथं तिथं पडला आहे. रामटेक होय, रामाचा गड आहे इथं, इथंही पाडला. अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं तिथंही पाडला. पुरा बंदोबस्त कोण केला. प्रयागराज मध्ये, चित्रकूट मध्ये, सगळे धार्मिक स्थळ जिथं आहे तिथं. मग यानं रामाला आणला का रामानं त्याचा बंदोबस्त केला. ज्या या स्वतःले मी बायोलॉजिकल नाही आहे म्हणे, मला वरतूनच देवान पाठवला आहे म्हणे. मी हे विचारसरणी कोणाची आहे. RSSची. हे विचारसरणी कोणाची आहे. मनुवाद्याची. हे विचारसरणी कोणाची आहे. या भाजपची. जे बायोलॉजिकल सायन्स आहे, पती पत्नी एकत्र आल्यामुळे, लग्न झाल्यामुळे, त्याच्यानंतर जे काही होते त्याच्यामुळे पोरग पैदा होते, ते न मान्य. कोणी बाहूतून पैदा झाले, कोणी पायातून पैदा झाले, कोणी पोटातून पैदा झाले, कोणी डोक्यातून पैदा झाले, हे म्हणून सांगते. या मनुसंस्कृतीच्या विरोधात आमची लढाई आहे. आमची जातीच्या विरोधात लढाई नाही आहे. आम्ही ब्राह्मणाचा द्वेष करत नाही. जे ब्राह्मणीय विचारसरणी आहे त्याचा विरोध आम्ही करतो. आम्ही अनेक ब्राह्मण नोकरीत लावले आहे. अनेक ब्राह्मण आमच्या पक्षातून निवडून येऊन नगरपालिकेचे नगरसेवक झाले आहे. अनेक ब्राह्मण आमच्या सोबत राहते आणि आम्हाला मतदान करते. हे सुद्धा विसरता कामा नये. आमची विचारसरणी हे सर्वसाधारण जनतेसाठी आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. त्याची लढाई आम्ही करतो. म्हणून
त्या दिवशी गरीबातला गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असन तो तिथं हजर होता. एवढंच नाही अनिल बाबू, त्या दिवशी खरंच मला जाणीव झाली का मी काय कमावलं. गरीब तो होताच, श्रीमंत तो होताच, मध्यमवर्गीय तो होताच, स्त्री तो होतीच, पुरुष तो होताच. हिंदूही होता आणि मुसलमानही होता, शीखही होता, बौद्धही होता. ज्याला हळहळ वाटत होती. पण अजून त्याच्या पुढचं एक सांगतो. आपल्या महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष होते. त्याच्या प्लस सांगतो. शिवसेना शिंदे गटातले लोक होते. राष्ट्रवादी अजित पवार गटातले लोक होते. भाजपच्या एकानं फोन केला, भोकात गेला पक्ष, म्हणे भाऊ मी तुमच्या सोबत आहो. तुमच्यावर जर या पद्धतीनं वार होत असन तर आम्ही ते सहन करणार नाही. आणि तुम्हाला जर ताकद पाहायची असेल ना, तुम्हाला वाटत असेल यायच्या भरोशावर आहो हे दोन मंत्री आहे म्हणून, माही ताकदही दाखवून देईन एखाद दिवशी. मी यायच्यासाठी लढतो, यायच्यासाठी झटतो, यायच्यासाठी रस्त्यावर उतरतो, तर हे सुद्धा रस्त्यावर उतरी. पण हे मंत्री सोबत घेईन आणि अजून संख्या वाढवेन. नाही 50,000चा मोर्चा तुमच्या पोलीस स्टेशनवर आणीन तर देशमुखाची औलाद नाही. नसन येत निवडून आम्ही, पण मनात घर करून बसलो आहे. अनेक घरामध्ये वीरेंद्र देशमुखाचे फोटो आज देवघरात आहे. त्याचं कारण आहे त्याचं कार्य, आणि त्याच पद्धतीने आम्ही कार्य करतो. पैसे कमवायचे असते तर तुम्ही जेव्हा घरी आले होते ना, मातीच्या भिंतीचं घर पाहिलं ना, 25 वर्षाचा नगराध्यक्ष, 6 वर्षाचा आमदार, मी 5 वर्ष 10 वर्ष राजकारणात असणारा, एक जस्टिस असणारा, दुसरा डीन असणारा, तिसरा खरेदी विक्री चालवणारा, चौथा डेप्टी कमिशनर, त्याचं घर होय मातीचं. हे इमानदारी आम्ही कमावली आहे. म्हणून कोणाली बोलाची ताकद ठेवतो, शरण नाही जात. म्हणून या गोष्टीचा सगळा खुलासा करायचा होता. म्हणून आज मी या ठिकाणी त्या प्रकरणावर भाष्य केलं. नाही तर मी बबलूची बर्वे यांचे स्वागत अभिनंदन करण्यासाठीच हे सभा बोलावली होती. आपण ज्या पद्धतीनं फिरलो, ज्या पद्धतीनं गावामध्ये प्रतिसाद मिळाला, ज्या पद्धतीनं आपण भाषण केले, तर हाच मोरका तोडून टाकायचा. यालेच पैदल नाही फिरू द्यायचा, याचेच तंगडे तोडायचे, म्हणजे आवाजच बंद होते आणि आपल्या विरोधात आवाज कोणी उचलणार नाही. तू तंगडे काप, व्हीलचेअरवर येईन. फक्त माई जीप कापशील तेव्हाच बोलणार नाही, नाही तर इशाऱ्याने सांगून जगतो मी. म्हणून माया वाटी सहजासहजी पूर्ण प्लॅन असल्याशिवाय जाजा नका. अन मला जेलमध्ये जायला भीती वाटत नाही, लाजही वाटत नाही. कारण मी चोरी करून जेलमध्ये नाही जाणार आहे, मी खून करून बलात्कार करून जेलमध्ये नाही जाणार आहे. मी महात्मा गांधी वाचलाय, मी पंडित जवाहरलाल नेहरू वाचलाय, मी स्वातंत्र्य सेनानी सगळे वाचले आहे. मी भगतसिंगाचा मान करतो. भगतसिंग या देशासाठी जीवाचा रान केलं, फाशीवर चढला, पण कॉम्प्रोमाइज केलं नाही. मी सावरकरची औलाद नाही, काही इंग्रजाईले माफी मागेन किंवा भाजपवाल्याले माफी मागेन. तुम्ही जसे मारान तसं सहन करेन, पण ज्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी तुमचे तुकडे गेल्याशिवाय सोडणार नाही. तुकडे म्हणजे शारीरिक तुकडे नाही. मी गुंड नाही, मी क्रिमिनल नाही. तुमच्या अहंकाराचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. बबलू भाई म्हणत नाही, श्यामजी म्हणत नाही, खासदार साहेब म्हणतो. आपण सर्व दिलानं, सर्व मतानं एकजूट होऊन मतदान केलं, भरघोस मतदान केलं. या क्षेत्रामध्ये, या गावामध्ये 1229 मतांना आपण पुढे आहे. 10,000 काही मतं आपल्याला आहे, 9,000 काही समोरच्याला. या येनवा सर्कलमध्ये, काटोल शहरात, या येनवा सर्कलमध्ये जे डिंग मारून राहिले होते का तिकडे गेलो म्हणजे भयंकरच निवाड पाडणार आहे म्हणून,
तर त्या येनवार सर्कलमध्ये आपण 2700 का 2800 मतानं पुढं आहोत. म्हणून बबलूजी आणि सुनील भाऊ दोघांना एक विनंती आहे, येनवा सर्कलचं कोणी काम, कोणतंही काम मला विचारल्याशिवाय करायचं. मी अनिल बाबू विचारू शकता तुम्ही, त्यांचं नाही म्हणून राहिलो, पण ते लेहड जे होतं त्याच्या प्रपोजलवर सह्या कुंदाताई झाल्या नाही पाहिजे, कोकर्डेराई झाल्या नाही पाहिजे. या जिल्हा परिषद मध्ये असो का शासन दरबारी असो का कोणतंही इथून तुमचा खासदारकीचा फंड याच्या पुढे असो, मी किंवा अनिल बाबू किंवा सलीलनं शिफारस केल्याशिवाय त्याचं काम झालं नाही पाहिजे, एवढंच सांगतो. एवढीच अपेक्षा ठेवतो. पुन्हा तन म्हणून धनान तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आम्ही रस्त्यावर उभेच आहोत आणि महाविकास आघाडी सोबतच आहो. हे 80 वर्षाचे झाले तरी पुन्हा आमदार होतोच म्हणते, तरी याच्या पाठीशी राहू आम्ही. एवढंच बोलायचं होतं. आपण सगळा मान सन्मान दिला, मतदान केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुनश्च एक वेळा आपले आभार मानून यांचं खासदार साहेबांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. या भागाचे खासदार श्यामकुमारजी बर्वे साहेब, सुनील भाऊ केदार, अनिल बाबू देशमुख साहेब, आदरणीय राजेंद्रभाऊ मोहोळ साहेब, सलील दादा, मंचकावर असलेले सर्व मंडळीचं उपस्थित सर्व या ठिकाणी असलेले मायबाप जनतेचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.